नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता आपण सत्र 28 चा भाग 2 बघत आहोत। तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आपण हॅपी हिप्पो शो बद्दल चर्चा करत होतो। हॅपी हिप्पो शो काय आहे ह्याच्याबद्दल आपण समजून घेतो आहोत आणि सुरुवातीचे टप्पे आपल्याला समजलेले आहेत। आता शेवटी काय होतं ते आपण समजून घेऊया। आता हॅपी हिप्पो शोचा शेवट कसा होतो हे पण समजून घेणं महत्त्वाचं आहे। म्हणजे जी आपली जी प्रोसेस आहे की जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की शो मध्ये काय होतं ते तुम्हाला कळेल। तर आता शेवटी ऐक्याचा जय जयकार म्हणजे शाउट ऑफ युनिटी घेतला जातो। आपण ते थोड्या वेळाने करणार आहोत। पण शेवटी लेखकाने जे काही मुख्य मुद्दे लिहिलेले असतात ना ते तो जो चार्ट ऑफ विजडम आहे, शहाणपणाचा तक्ता, त्यावर लिहून घेऊन येतो आणि सर्व कलाकार, होस्ट, विदूषक प्रत्येक जण तिथे उभा राहतो आणि समुदायाच्या सदस्यांनी काय ठरवलेलं आहे, कारण मुद्दे त्यांचे असतात, ते एकत्रितपणे वाचले जातात आणि तो त्यांचा कृती आराखडा होतो। म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन की तो त्यांनी ॲक्च्युअली त्यांच्या समुदायामध्ये करायचा आहे। तर हे हॅपी हिप्पो शोचं स्वरूप आहे। मग हॅपी हिप्पो शो तयार करण्यासाठी प्रत्येक सदस्याची भूमिका ही महत्त्वाची असते। म्हणून मी आधीच चर्चा केली आहे की हो स्वागत करतो किंवा प्रेक्षकांचं, तो किंवा ती जेव्हा प्रेक्षकांचं स्वागत करते आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करते, मग जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा होस्ट उत्साहाने आणि आनंदाने भरलेला असावा आणि त्याने प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे। कारण प्रत्येक व्यक्तीने सहभाग घेणे, अगदी लहान लहान मुलांनी पण, आणि त्याच्यावरती बोलणं हे खरोखर महत्त्वाचं असतं, नाहीतर त्याचा काहीच उपयोग होणार नाही। त्यामुळे हा शो यशस्वी करण्यासाठी होस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। म्हणून होस्ट होण्यासाठी तुम्ही तुमच्या गटाचा किंवा टीमचा सर्वात सक्षम सदस्य ठेवता, कारण या शोचा जो एक कालावधी असतो ते 35 ते 45 मिनिटं आहे, बरोबर आहे। मग होस्ट या विशिष्ट प्रकारची तयारी असावी लागते। आता अशी परिस्थिती असू शकते ज्यामध्ये काही लोक आक्षेप घेतील, कारण ही वास्तविक जीवनातली परिस्थिती आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे। प्रत्यक्ष लोकांसमोर हे नाटक केलं जातं आणि लोक ते बघत असतात, म्हणून ते कदाचित आक्षेप घेऊ शकतात किंवा ते काहीतरी अपशब्द बोलू शकतात, चुकीचं बोलू शकतात। म्हणून आधीच आपण हा विशिष्ट शो का करत आहोत हे त्यांना समजून देण्यासाठी होस्टला तिथे असणं आवश्यक आहे। मग कठीण परिस्थिती हाताळण्यात त्याने कुशल असावं। जेव्हा ही वास्तविक परिस्थिती असते तेव्हा काही लोक त्याबद्दल पूर्वग्रह दूषित असू शकतात, त्यांचे विचार त्यांनी ठरवलेले असू शकतात। त्यामुळे होस्ट अत्यंत कुशलतेने ते हाताळण्यास सक्षम असले पाहिजेत, कारण या वास्तविक जीवन परिस्थितीत सकारात्मक उपाय सापडणे हे महत्त्वाचे आहे। तो या शोचा हेतू असतो। त्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्याच्या पुढे जातो तेव्हा या विशिष्ट शोची आणखीन एक जो महत्त्वाचा कलाकार आहे या शोचा, तो म्हणजे तिथला जो क्लाउन असतो किंवा जो विदूषक असतो। त्यामुळे तो विदूषक कसा असायला पाहिजे, तो सक्रिय असायला पाहिजे, तो आनंदी असायला, म्हणजे उगाच भरमसाठ मेकअप नको, भेटवस्तू देण्यास तत्पर असला पाहिजे, आनंदी वातावरण तयार करण्यास सक्षम असला पाहिजे। आणि अर्थातच जेव्हा विदूषक कपडे घालतो आणि मी म्हटलं तसं मेकअप करतो, तो पूर्णपणे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह, हर्षित वातावरण तयार करतो। त्याचा मेकअप हा मजेदार असला पाहिजे, म्हणजे त्याला बघून हसायला यायला पाहिजे। कारण प्रत्यक्षात ना काय होतं खरंच सांगते, कधी कधी विदूषक इतका भयंकर मेकअप करतात की मुलांना खूप त्रास होऊ लागतो आणि मुलं घाबरतात। मग असं प्रत्यक्षात घडलेलं आम्ही बघितलेलं आहे, म्हणून आपल्याला याची काळजी घ्यावी लागेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विदूषकाने एकही शब्द बोलायचा नसतो। ही हॅज टू स्पीक थ्रू हिज माइम्स। हे गैरमौखिक हावभाव जे आहेत, म्हणजे आपण माइम्स जसं मी म्हटलं तसं, त्याद्वारे विदूषकाला संवाद साधायचा असतो। म्हणून विदूषकाची भूमिका खरोखरच नियंत्रित असावी लागते। खरं तर खूप अवघड भूमिका आहे, असं सोपं नाही आहे की नुसतं मेकअप केलं आणि समोर आलं। जो योग्य उत्तर देत नाही त्याच्याकडे विदूषक जातो आणि चुकीच्या भेटवस्तू देतो म्हणजे कधीतरी कोबी देईल, फ्लावर देईल, असं काहीतरी। मग चर्चा ही व्हायलाच पाहिजे आणि अर्थातच लेखकाला नाटक लिहित असताना अगदी मुद्देसूद ते नाटक असावे। स्क्रिप्ट कशी असावी, क्रिस्प आणि ताजी असावी। स्क्रिप्टमध्ये अस्पष्ट शब्द नसावे, डायलॉग नेमके असावेत,
एक व्यक्ती जी खरोखर परिस्थितीचा विचार करू शकते आणि त्यानुसार संवाद लिहू शकते, अशा व्यक्तीने ते नाटक लिहिणं गरजेचं आहे. संवाद लिहिणं खरोखरच महत्त्वाचं आहे, कारण अन्यथा अव्यवस्थित संवाद असतील तर अधिक गोंधळ निर्माण होईल आणि प्रेक्षकांना नाटक काय आहे हे समजणार नाही. नाटक खरोखरच लहान असलं पाहिजे, म्हणजे ते तेवढ्या वेळामध्ये 45 मिनिटांमध्ये संपलं पाहिजे. आणि आपल्या दैनंदिन जीवनात वापरलेली वाक्य जी असतात, की बोलली गेलेली वाक्य असतात, ती वापरली गेली तरच लोकांना आपण खरोखरच त्या संपूर्ण परिस्थितीचा एक भाग आहोत, ही माझीच परिस्थिती आहे असं लोकांना वाटतं. त्यानंतर जो लेखक शहाणपणाचा तक्ता लिहितो, चार्ट ऑफ विजडम, अर्थातच त्याच्याकडे ऐकण्याचे कौशल्य म्हणजे लिसनिंग स्किल भरपूर असायला पाहिजे, कारण तो सर्वात महत्त्वाचा भाग लिहिणार आहे, ज्यामधून तिथून एक कृती आराखडा निर्माण होणार आहे. आता अभिनेते, तर मी तुम्हाला सांगते की आपल्यापैकी प्रत्येक जण अभिनेता असू शकतो, असं काही नाहीये की यू नीड टू हॅव सम ॲक्टर अँड ॲक्ट्रेसेस. त्यामुळे मला अभिनय करायचा आहे अशी कल्पना बाळगायची नाहीये, पण हो, वास्तविक जीवनाची परिस्थिती असली पाहिजे, ती खरी दिसायला पाहिजे. त्यामुळे आपल्यापैकी कोणीही एक तिथे काम करू शकतं. जे विद्यार्थी वेगवेगळ्या कार्यक्रमांचा तुम्हाला काही प्रशिक्षण घेणे आवश्यक नाहीये की मला ॲक्टर व्हायचंय म्हणून मी प्रशिक्षण घेतो आणि मग हॅपी हिप्पो शो करतो, पण तुम्हाला नैसर्गिकरित्या वागणं महत्त्वाचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं प्रशिक्षण आहे जे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याकडे एक दिग्दर्शक देखील असावा जो मुळात संपूर्ण शोचा प्रमुख असतो, त्यामुळे त्याला कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधण्याची गरज आहे. मग ती अशी एक व्यक्ती असावी की जो एक दिग्दर्शक आहे, जो संपूर्ण शोचं दिग्दर्शन करू शकतो, तसेच होस्टची भूमिका देखील कदाचित तो करू शकतो. आता आपण प्रत्यक्षात एक छोटासा हॅपी हिप्पो शो बघणार आहोत. अर्थात आपण एक गोष्ट बघणार आहोत. आत्ता प्रत्यक्ष आपण इथे नाटक करू शकत नाही आहोत कारण आपले लिमिटेशन आहोत, पण आपण एक कथा पाहणार आहोत आणि मग त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. मला खात्री आहे की सर्व प्रिय विद्यार्थी देखील तयार आहेत, त्यामुळे एकजुटीचा जयघोष करूया. त्याला शाउट ऑफ युनिटी असेही म्हणतात. तर शाउट ऑफ युनिटी काय आहे हे मी तुम्हाला सांगू शकते, प्रेक्षकांना हे खूप मनोरंजक वाटते. तर ही प्रक्रिया अशी आहे की जेव्हा मी माझा उजवा हात वर करते तेव्हा माझ्या उजवीकडे बसलेलं प्रत्येक जण हॅपी असं म्हणून आनंदाने ओरडतो, आणि मग जेव्हा मी माझा डावा हात वर करते तेव्हा माझ्या डाव्या बाजूला बसलेले जे प्रेक्षक असतात ते सगळेजण हिप्पो असं म्हणून ओरडतात. आणि जेव्हा मी दोन्ही हात हवेमध्ये ठेवते तेव्हा सगळेजण मिळून काय म्हणतात, शो असं ओरडतात. ऑल राईट, इजंट इट इंटरेस्टिंग, क्रिएटिंग अ लॉट ऑफ हॅपीनेस आणि एन्थुझियाझम. तर हॅपी हिप्पो शो अप्रतिम. तर सुरुवात करूया आणि आपण ही कथा बघण्याआधी हा जो हॅपी हिप्पो शोचा एक शाउट ऑफ युनिटी आहे तो आपण करूया. ऑल राईट, सगळे तयार आहेत? तर मी आता आधी उजवा हात, मग डावा हात आणि मग दोन्ही हात वरती करणार आहे. सो 1 2 3 हॅपी हिप्पो शो. ग्रेट, वंडरफुल. तर आता तुम्ही तुमचा व्हिडिओ बघणार आहात आणि जेव्हा हा व्हिडिओ संपेल तेव्हा काय होणार आहे, एक गॉंगचा आवाज येणार आहे. व्हॉट आर यू डुईंग हिअर अलोन? I don't like Dadu. He's not a good brother. Why? What happened, baby? He was talking about me and laughing away. With whom? With Grandma. Where were you? I was behind the door listening to him. So you both were not playing together? No, we were playing first, but then grandmother called him. Oh, okay. And now where is he? He's cycling. So you also go and play with him? No, I will never play with him. I will even not talk with him. Don't worry, I will just call out to him, okay? What is this your sister is complaining about? What? She's saying that you were talking something about her and laughing loudly. Oh, that I was just laughing and Grandma and Grandpa were sitting together and they were talking about something. Then afterwards Grandma started saying that your sister is such a crybaby. She keeps on crying all the time for little things. She's a whiner. So I was just laughing.
So you were just laughing because somebody was talking about her? Yes. I don't like when people talk about me in the house. I feel bad. I can hear what they are talking about me. I like my school. No one talks about me there. Teacher likes me very much. My friends also like me so much. I love our dog Timon. He never talks about me. My brother keeps on laughing when anyone talks about me, makes fun of me. I don't like him doing this. I hate him for doing this. I feel like crying. I don't like when anyone talks about me and when I can hear them. But I feel like laughing when they talk about my sister. Grandma keeps on talking about everyone when they are not in the room. That makes me laugh. But when my uncle talks bad about my mother and father, I don't like it at all. My mother says gossiping is bad. Backbiting is also bad. But everyone is doing it in the house. Then how could it be bad? I have been taught to respect and listen to my grandparents. I enjoy when the grown-ups talk about each other and enjoy it when the other person enters the room and immediately they change the topic. It is hilarious. But sometimes they fight because they hear someone talking from behind the door and there is a huge fight. My sister and me, we just sit and close the room door and keep quiet. We don't understand what is happening at that time. I'm worried about our children. How do I make them understand that gossiping, backbiting, these are bad and should never happen in a family? ग्रेट. सर तुम्ही आता गॉंगचा आवाज ऐकला. हा व्हिडिओ जिथे थांबला दॅट वॉज द फ्रीजिंग पॉइंट. तिथे हा जो ही जी स्टोरी आहे ती तिथे थांबलेली आहे. मग काय होतं, आता होस्ट असतात आणि क्लाउन असतात ते तुमच्या समोर येतात. तर आता मीच इथे होस्ट आहे असं आपण समजूया की नमस्कार, आपण आत्ताच एक कथा पाहिली. अर्थात कथेत काय घडले ते तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर आता तो भाग आहे जिथे होस्ट प्रश्न विचारण्यास सुरुवात करतो आणि जे विदूषक असतात मिस्टर क्लाउन ते देखील तिथे आजूबाजूला असतात आणि उत्तरं देण्यासाठी मदत ते करणार आहेत. तर जसं मी म्हटलं की मी होस्ट आहे असं समजून मी आता तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. परागजी इथे आहेत तर मी त्यांना आता प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय पाहिलं, तुमच्या समोर काय घडलं आहे? वेल मॅडम, आम्ही व्हिडिओमध्ये बघितले की एक लहान मुलगी होती, ती तिच्या आईकडे तक्रार करत होती. तिचा मोठा भाऊ तिच्यावर हसत आहे आणि यामुळे त्या मुलीला दुःख होतं आणि तिने तिच्या आईकडे तक्रार केली आणि नंतर आईने त्या तरुण मुलाला विचारले की तुझी बहीण का रडत आहे बरं, त्याबद्दल तक्रार करत आहे. तर मग त्याने समजावले की आजी सांगत होती, घरामध्ये आजी देखील होती, की आजी सांगत होती की तुझी बहीण प्रत्येक गोष्टीसाठी रडते, ती रडकी आहे. म्हणून तो देखील त्यांच्याबरोबर हसत बसला आणि तिची टिंगलही केली. अच्छा अच्छा, खूप छान. तुम्ही खूप छान त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. छान उत्तर होतं. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्हाला देखील लक्षात आलं असेल की जो प्रश्न विचारण्यात आला होता त्याची अगदी समर्पक उत्तरं आत्ताच आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहेत. त्यामुळे काय होतं की विदूषक अशा वेळी जातो आणि त्या व्यक्तीला बक्षीस देतो आणि संपूर्ण वातावरण मनोरंजक होतं. जेणेकरून काय होतं की इतरांना देखील असं वाटतं की नाही आपण पण उत्तर देऊया आणि आपली पण उत्तरं बरोबर असतील आणि त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळतं. तर मग मी पुढचा प्रश्न मी आता विचारू इच्छिते की तुम्हाला काय वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये किंवा ही जी स्टोरी आपण बघितली त्याच्यामध्ये असं का झालं? वेल मला वाटते की हे असे आहे की हा ट्रेंड कुटुंबात समाजात आपण स्वीकारलेला आहे. परंतु या प्रकरणात मुलं टीका हाताळण्यासाठी मानसिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतके परिपक्व नाहीत. ते आपल्याला समजत नाही आणि वसतिगृहात लहान सहान टीका झाल्यामुळे अनेक आत्महत्येच्या अशा घटना देखील घडलेल्या आहेत. आपण त्या रोज ऐकतो, बघतो आणि आपण टीका ही सामान्य गोष्ट मानतो. बरोबर. आणि हे ठीक नाही खरं पाहायला गेलं तर हे का घडत आहे? कारण आम्ही टीका करणे म्हणजे सामान्य गोष्ट आहे हे मान्य केलेलं आहे. बरोबर आहे. आम्हाला काहीच फरक पडत नाही टीका म्हणजे करण्याने किंवा त्याच्यात सहभाग घेण्याने. इथे आपण गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे कारण ही गोष्ट सामान्य नाही. याचा परिणाम मानसिकदृष्ट्या मुलांवर होत असतो. एका मुलाबद्दल पाठीमागे बोलले गेले तर दुसरा मुलगा आनंदी होतो
अरे बापरे. वेल पण जेव्हा त्या मुलांच्या स्वतःच्या बाबतीत असे घडते तेव्हा त्यांना ते आवडत नाही. खरंच आहे, किती अप्रतिम उत्तर दिलेलं आहे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे खूप आभार आहेत की अचूक तुम्ही ती परिस्थिती सांगितलेली आहे. चला तर पुढे जाऊया. आणखीन काही प्रश्न आहेत जे मला तुम्हाला विचारायला आवडणार आहे की तुमच्या मते इथे कोणती वैश्विक मानवी मूल्य गुंतली गेलेली आहेत असं तुम्हाला वाटतं? वेल मॅडम, मला इथे सांगावंसं वाटते की प्रेम आणि करुणा. बरं. कारण ही मूल्य असती तर आजी कधी बोललीच नसती आणि त्या तरुण मुलीबद्दल दयाळूपणेच बोलली असती ती. मुलांचा आदर करणे. अनेक वेळा मुलांना कुटुंबात समान सदस्य म्हणून त्यांना मानलं जात नाही. त्यांना कुटुंबातील अगदी नगण्य, म्हणजे त्यांना काही समजत नाही किंवा त्यांचं वय खूप लहान आहे, त्यांना खूप छोटेसे, अगदी नगण्य असं मानलं जातं. त्यामुळे दयाळूपणाचा देखील इथे समावेश आहे. कारण जर कुटुंबातील इतर सदस्यांनी त्या मुलीशी दयाळूपणा जर दाखवला असतं तर त्यांनी अशा प्रकारचे निर्दयी शब्द हे वापरलेच नसते. खरंच आहे, खरंच. खूप खूप उत्तम उत्तरं तुम्ही देत आहात. तुमचे खूप खूप आभार. आणि मला खात्री आहे की अशी उत्तरं जेव्हा प्रेक्षकांमधनं मिळत असतात तेव्हा जे मिस्टर क्लाउन असतो आपल्याकडे, तो जाऊन त्यांना छान भेटवस्तू पण देत असतो. पण सॉरी, माझ्याकडे आता काही नाहीये. पण आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. त्यामुळे या कुटुंबाला भेडसावणाऱ्या समस्येवरती काय उपाय आहे किंवा यावर उपाय काय असावा असं तुम्हाला वाटतंय? कारण ते खरोखरच हा महत्वाचा पैलू आहे. निंदा करणं, पाठीमागे बोलणं, जसं तुम्ही म्हणालात की सगळे म्हणतात की हे सर्वसाधारण. मग ह्यावरती उपाय काय असू शकतो? वेल, प्रथम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणात आजीला जाणीव करून दिली की तुमच्या वागण्याने मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे आणि शेवटी तिच्या शैक्षणिक कामगिरीवर देखील त्याचा परिणाम होतो आहे. नक्कीच. शेवटी किती काही झाले तरी तिला स्वतःबद्दल आणि तिच्या आत्मसन्मानाबद्दलची तिची एक धारणा आहे. जरी ती लहान आहे तरी ती तिची एक धारणा असू शकते. त्यामुळे एक छोटीशी गोष्ट मुलांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्यास पुरेशी आहे. या छोट्याशा घटनेने तिचे सारे जग उद्ध्वस्त झाले आहे आणि प्रत्येक घरात अशीच परिस्थिती आपण बघतो की मुलांचे बालपण नष्ट करण्याचा आपल्याला मुळात काही अधिकार नाहीये. परंतु हे बोलणे आपण खूप शहाणपणाने आणि खूप विवेकाने केले पाहिजे. कारण हे योग्य नाही की आजीच्या जर आपण निदर्शनास आणून दिल्याने इतर काही आणखी नवीनच समस्या कदाचित उद्भवू शकतात आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी अतिशय विवेक वापरावा लागेल आणि ती गोष्ट अत्यंत शहाणपणाने आपल्याला हाताळावी लागेल. कदाचित कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य यांनी एकत्र बसून आपण सर्वजण काय करत आहोत किंवा काय बोलत आहोत, कुटुंबातील सदस्यांमध्ये काय चालू आहे यावर चर्चा करावी, विचार करावा. सर्वांनी मिळून सल्ला मसलत करून या गोष्टीच्या परिणामांची देखील चर्चा केली पाहिजे, विचार केला पाहिजे. आता आपण बघितलं की ही घटना समोर आलेली आहे. मला असं वाटते की अनेक घटना अशा कदाचित असू शकतात, परंतु मुले त्या घटना कदाचित सर्वच घटना आपल्यासोबत कदाचित शेअर करू शकत नाही. त्यामुळे सर्व सदस्यांनी एकत्र बसून सल्लामसलत केली पाहिजे, सर्व सदस्यांनी. आणि मुलांशी कसे वागले पाहिजे, त्यांच्याशी कसे बोलावे, कसा संवाद साधावा याचे थोडेसे चिंतन करणे जरुरीचे आहे. म्हणजे फॅमिली कन्सल्टेशन असा तुम्ही एक अप्रतिम उपाय सांगता आहात आणि आपण दिलेला एक वास्तविक हा उपाय आहे असं माझं म्हणणं आहे, जो विविध कुटुंबांमध्ये लागू केला जाऊ शकतो. कुटुंब निर्णय घेऊ शकतात की त्यांचे घर बॅकबाइटिंग झोन नाही, म्हणजे पाठीमागे बोलण्यास मना असलेले क्षेत्र आहे असं ते निर्णय घेऊ शकतात. यापुढे आमच्या घरामध्ये कोणीही टीका करणार नाही, कोणीही एकमेकांचा तिरस्कार करणार नाही असं ते ठरवू शकतात. अगदी बरोबर आहे. आणि बरेचदा असे घडते कारण कुटुंबात मुलांना अत्यंत नगण्य सदस्य म्हणून गणली जातात ते, आणि खूप छोटासा मुद्दा वाटू शकतो, पण मला वाटते की आईने तो जो मुद्दा आहे तो उचलला पाहिजे, आपण ते सोडू नये. अनेक वेळा कुटुंबात अशी प्रवृत्ती बऱ्याच वेळा वाढीच लागते की जाऊ द्या, काय फरक पडतो, छोटीशी घटना आहे. परंतु मला असं वाटतं की आपण ते जाऊ देऊ नये, जेणेकरून भविष्यात इतर कोणत्याही अशा प्रकारच्या घटना या कुटुंबामध्ये होणार नाही. खरंच खरंच धन्यवाद. खरोखर ही उत्तरं जी तुम्ही दिली होती ती खूप अर्थपूर्ण उत्तर होती आणि ती देण्यासाठी तुमचे मनापासून मी आभार मानते.
तर आता मी प्रत्येकाला कथेचा दुसरा भाग सांगू इच्छिते की प्रत्यक्षात काय घडले, तुम्ही समस्या कशी सोडवली. प्रत्यक्षात समस्या अशी सोडवली गेली की आईने जबाबदारी उचलली आणि आईने वडिलांशी चर्चा केली, कारण ते कुटुंबातील सर्वात जवळचे सदस्य होते. आणि आईला हे देखील समजलं की मुलांनी पाठीमागे बोलणं आणि गैरवर्तनाला बळी पडू नये, पण त्याचबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांनी सुद्धा ती जबाबदारी स्वतःवरती घेतली पाहिजे. कारण एका सदस्याने केलं आणि दुसऱ्याने ते केलं नाही तर ते प्रश्न तसेच राहतील, तो प्रश्न सुटणार नाहीये. त्यामुळे तिने दोन्ही मुलांना सल्ला दिला की तुम्ही भाऊ बहीण कुटुंबातील वडीलधाऱ्यांबद्दल पाठीमागे बोलू नका. त्याचबरोबर त्याऐवजी वडिलांमध्ये म्हणजे वडीलधाऱ्यांमध्ये जे चांगले गुण आहेत ते तुम्ही पाहायला शिका. ते काही चांगल्या गोष्टी करत आहेत ते बघणं गरजेचं आहे. आणि मग कुटुंबाने कौटुंबिक सल्लामसलत केली आणि त्यांनी या विशिष्ट समस्येतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तर या विशिष्ट शोचा हा जो उपाय होता तो सर्वांना त्यानंतर दाखवला गेला. तर खरोखरच प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपण एकत्र मिळून खूप काही करू शकतो हे हेलन केलरने म्हटलेले आहे. तर हा एक सुंदर विचार आणि ही विचारांची भेट इथे मी देऊ इच्छिते. आता ज्या लेखकाने हे महत्वाचे मुद्दे लिहून ठेवलेले आहेत त्यांना आपण आमंत्रित करतो नेहमी त्या शो मध्ये, आणि ते जो चार्ट ऑफ विजडम आहे, शहाणपणाचा तक्ता, हा सर्वांना दाखवत असतो. सो प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जसे तुम्ही सर्व पाहू शकता की तुमचे सहभागी देखील पाहू शकता की हा शहाणपणाचा तक्ता ह्याच्यावरती असं लिहिलं आहे की प्रौढांनी नेहमी प्रशंसा आणि प्रोत्साहनाचे शब्दच बोलले पाहिजेत, वापरले पाहिजेत. कुटुंबामध्ये अजिबात टीका आणि तिरस्कार नसावा. मुलांना इतरांचा चांगुलपणा पाहण्यास आणि इतरांबद्दल एकमेकांशी चांगले बोलण्यास शिकवलं गेलं पाहिजे. आणि शेवटी ठळक अक्षरामध्ये असं लिहिलेलं आहे की आमचे घर हे पाठीमागे बोलण्यास मना असलेले क्षेत्र आहे. खूपच छान. त्यामुळे हे आम्हाला आपल्या हॅपी हिप्पो शोच्या शेवटी घेऊन आलेले आहे आणि आपण एक व्यवहार्य असा एक उपाय शोधलेला आहे. विशेष कृती आराखडा देखील इथे लागू करण्यात आलेला आहे, ज्याची कुटुंबामध्ये प्रत्येकाने प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. तर हा खास शो संपवण्यासाठी आता पुन्हा आपण शाउट ऑफ युनिटी घेऊया. मी माझा उजवा हात वरती केल्यावर उजव्या बाजूच्या लोकांनी हॅपी असं ओरडायचं आहे. नंतर डावा हात वरती केल्यानंतर हिप्पो म्हणायचं आहे आणि दोन्ही हात वरती केल्यानंतर शो म्हणायचं आहे. चला तर मग तुम्ही तयार आहात? 1 2 3 हॅपी हिप्पो शो. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आम्ही तुमच्या सर्वांसोबत एक लिंकही आता शेअर करत आहोत. ती हॅपी हिप्पो शोशी संबंधित आहे आणि अधिक माहिती तुम्ही त्याच्यामधनं घेऊ शकता. आणि आणखीन एक लिंक आहे जी नो बॅकबाइटिंग झोन ह्याच्याबद्दल आहे, तर ती सुद्धा तुम्हाला बघायची आहे. हे सत्र इथे संपलेलं आहे. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.